तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आहे पुणे येथील सेनापती बापट रोडवरील असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संग्रहालयात, वस्तू संग्रहालयात। तर पाहू शकता तुम्ही असं काही संग्रहालय आहे बाबासाहेबांचं, मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर तुम्ही सेनापती बापट रोडला जाण्यासाठी मी नळ स्टॉपला उतरलतो मेट्रो स्टेशनच्या, आणि त्याच्या बाद मी चलत सेनापती बापट रोडपर्यंत आलतो। तर समोर पाहू शकता हे बोर्ड सेनापती बापट रोड 2-3 मिनिटाच्या अंतरावर होता, आणि हा आहे समोर बोर्ड पाहू शकता तुम्ही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक। तर नेमकंच मी गेटमध्ये आलेला आहे, आणि समोर तुम्ही पाहू शकता हा गेट आहे। इथं एंट्री करण्याची फीस 50 रुपये, आणि आतमध्ये कॅमेरा नेण्याची फीस 50 रुपये आहे। जसं की तुम्ही कॅमेरा घेऊन आतमध्ये जाऊन व्हिडिओ शूटिंग, फोटो वगैरे काढू शकता 50 रुपये देऊन। रूम भाडं आहे तरी 3,000, 3-3,500 दोघं तिघं जणात 1,000 रुपये। तरी पण ते 15,000 कमी। तर आतमध्ये एंट्री होत आहे आपली आता। तर मित्रांनो, असा काही एंट्री गेट आहे हा। समोर पाहू शकता तुम्ही भरपूर काही बाबासाहेबांचे फोटो लावलेले आहेत इथं। त्यांच्या पाहू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रामगोपालचारी कुटुंबासोबत भरपूर फोटो, त्यांच्या जीवनातील जे जे प्रसंग घडलेले आहेत त्यातले सर्व फोटो इथे लावण्यात आलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अभ्यासिका। पाहू शकता तुम्ही समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अभ्यासिकेचं रूम आहे। इथं काय लॅपटॉप दिसत आहे, मग हे काय बंद आहे वाटतं। हे समोर जे टेबल पाहत आहात मित्रांनो तुम्ही, याच्यावरच बसून बाबासाहेबांनी संविधान लिहिलं होतं। सुंदर असा पुतळा दिसत आहे। ज्या टेबल खुर्चीवर बसून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटना लिहिलेली ती ही हेच टेबल आहे ते। समोर पाहू शकता तुम्ही बाबासाहेबांची वाचण्यातली पुस्तके, बहुतेक ही जी समोर ठेवलेली पुस्तके आहेत ती बाबासाहेबांनी वाचलेली असावीत। पेटी आहे कायची, काय माहित। एक लॅम्प, या खुर्चीवर बाबासाहेबांनी खुर्चीत बसून भारताची घटना त्यावेळी भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केली। एक खुर्ची पण दिसते तुम्हाला समोर। एक सोफा छोटा।
तर समोर पाहू शकता मित्रांनो तुम्ही, परदेश प्रवासात डॉक्टर आंबेडकर ह्या बॅग वापरत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जेव्हा विदेश टूरला जायचे, म्हणजे विदेशात जायचे शिकण्यासाठी, तेव्हा ह्या बॅगी वापरायचे. अशा एकदम मजबूत भक्कम बॅगी पाहू शकता तुम्ही. या संग्रहालयात 3 मोठ्या बॅग्स दिसतात, ज्यावर BRA अशी अक्षरे दिसतात. त्यापैकी 2 बॅग लेदरच्या आहेत. या बॅगेतून कपड्यापेक्षा पुस्तकेच जास्त असत, असे डॉक्टर माईसाहेब आवर्जून सांगत. एकदम वजनदार बॅग आहेत मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. एक BR नावाची बॅग ही दिसत नसेल तुम्हाला, मात्र पाहू शकता तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके, त्यांची वाचण्याची पुस्तके पाहू शकता मित्रांनो तुम्ही. ही एक पॅन्ट दिसत आहे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आणि तुम्हाला हे दाखवतो मी, बाबासाहेब आंबेडकर यांचे व्हायोलिन. ही व्हायोलिन वाजत होते बाबासाहेब. म्हणजे कपडे हा एक आराम खुर्च्या, बाबासाहेबांच्या आराम करण्याच्या खुर्च्या आहेत. एक खाली एक बोर्ड आहे, ते दाखवतो तुम्ही. डॉक्टर बाबासाहेबांना न्यूरायटिस व रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यावर योगासने आयुक्त ठरावात, म्हणून मी त्यांना काही ठराविक योगासने शिकविली होती आणि ती त्यांनी रोज नियमितपणे करावी असा मी आग्रह धरीत असे. चहा पिऊन व पेपर चाळून झाले म्हणजे ते योगासने करीत असत. थोडा वेळ हा व्यायाम केल्यावर ते बंगल्याच्या वरांड्यात येऊन लांब खुर्चीवर पडून असत. पुढचा पाहू शकता मित्रांनो तुम्ही. या पलंगावर डॉक्टर आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी आपला शेवटचा श्वास घेतला. जे पलंग पाहता मित्रांनो तुम्ही, इथंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचा श्वास घेतला होता. फोटो पण पाहू शकता तुम्ही इथं. एकदम सुंदर असं म्युझियम आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. ज्याप्रमाणे मनुष्याची जरुरी आहे त्याप्रमाणे वरी चढून दाखवतो मी तुम्हाला थोडा वेळ. आता आपण पाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारतसिंग पिपल भीमराव रामजी आंबेडकर स्टॅच्यू. आणि ही छत्री पाहू शकता मित्रांनो तुम्ही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रंगीबिरंगी छत्री डॉक्टर बाबासाहेब रंगून येथे गेले असताना भेट म्हणून मिळाली होती. लाकडी पेटी. घरगुती वापरण्यातील भांडी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रोजच्या वापरण्यातील भांडी आहेत मित्रांनो. पाहू शकता तुम्ही, मस्त प्लेट भांडी वगैरे दिसत आहेत. कुकर पण आहे. फ्राय सगळं काही व्यवस्थित ठेवलेलं आहे इथं म्युझियम मध्ये, पाहू शकता तुम्ही. खुर्ची, डायनिंग टेबल दिसायला आहे.
चमचा, फॉक, जेवणाचे टेबल व घरगुती वापरातील भांडी. बकेट, डायनिंग टेबल, प्लेट्स, काटे, चमचे व इतर भांडी अगदी विशिष्ट पद्धतीने व सर्व्हिस प्रमाणे असाव्या असा त्यांचा आग्रह असे. आमच्याकडे भांड्यांच्या संचाबरोबरच काटे, चमचे व जेवताना सर्व्हिस करण्यासाठी वाढण्यासाठी लागणारे अनेक सेट्स होते. पाश्चिमात्य वातावरणात त्यांचे तारुण्य गेल्याने या गोष्टी त्यांच्या मनावर अतिशय बिंबल्या होत्या. जेवताना देखील त्यांना सूप, पुडिंग लागत असे. गरम गरम पदार्थ त्यांना आवडत. त्यासाठी डायनिंग टेबलजवळ आम्ही विजेवर चालणारी हॉट प्लेट बसून घेतली होती. प्रत्येक पदार्थ त्यांना गरम करून द्यावा लागे. अस्थि कलश समोर पाहू शकता मित्रांनो तुम्ही. अस्थि कलश आहेत बाबासाहेबांचे. त्याच्यात अस्थि आहेत आणि समोर काही नाणे ठेवलेले आहेत. टपाल पोस्टाची तिकिटे आहेत आणि एक डायरी आहे वाटते डॉक्टर बाबासाहेब. डी आर आंबेडकर जन्मशक्ती सिक्का. तर असं काही दिसत आहे मित्रांनो संग्रहालय. एकदम सुंदर असं. चला इकून दाखवतो तुम्हाला कसं आहे ते अजून. व्यक्तिक वस्तू आहेत बाबासाहेबांच्या. हे पाहू शकता बाराट लॉची स्क्रिप्ट. बाराट लॉची स्लिप आहे मित्रांनो ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. कोलंबिया युनिव्हर्सिटीची स्क्रिप्ट. भरपूर काही पाहण्यासारखं आहे बाबासाहेबांचं. कृत्रिम स्वच्छतेसाठी केवळ दाम येथून आणलेल्या नळ्या. बाबासाहेबांचा चष्मा पाहू शकता तुम्ही. चांदीच्या फ्रेमचा आहे. मेणबत्ती घर, सिल्वर इन पॉट, राउंड टेबल कॉन्फरन्स, फर्स्ट राउंड टेबल कॉन्फरन्स. वेगवेगळ्या प्रकारच्या पेट्या बाबासाहेबांच्या वापरातील. बाबासाहेबांनी घेतलेली बुद्धमूर्ती आहे. पॉट्स, प्रवासातील साहित्य पाहू शकता मित्रांनो तुम्ही बाबासाहेबांचं. नेक टाय, टायचा बॉक्स आहे. घरगुती वापरातील काही भांडी.
तर असं काही संग्रहालय होतं बाबासाहेबांचं. सुंदर असं संग्रहालय आहे. इथं बाबासाहेबांच्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत, जुन्या काळात ज्या वापरल्या होत्या त्या. तर तुम्हाला जर पाहायला यायचं असलं तर येऊ शकता तुम्ही. इथं एकदम सुंदर असं संग्रहालय आहे. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. भेटू पुढच्या व्हिडिओत. जय भीम.